नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात तिखटपणा येतो? पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात तिखटपणा येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अलील प्रॉपिल डायसल्फाईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1929. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, नाबार्डचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नाबार्डचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सोडियम हायड्रॉक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, गाय, म्हैस, बैल हे प्राणी रवंथ करीत असताना त्यांच्या तोंडावाटे ते कोणता वायू बाहेर पडतो? गाय, म्हैस, बैल हे प्राणी रवंथ करीत असताना त्यांच्या तोंडावाटे कोणता वायू बाहेर पडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मिथेन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, निलगिरीचे वृक्ष हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? निलगिरीचे वृक्ष हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, युकॅलिप्टस टेरिटोकॉर्निस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, एक्सेल, दियन्ना आणि नर्दिया ह्या कोणत्या फळाच्या जाती आहेत? एक्सेल आणि दियन्ना व नर्दिया ह्या कोणत्या फळाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अंजीर या फळाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, कापसामधील बीटी वाणाचा अर्थ कशाशी संबंधित आहे? कापसामधील बीटी वाणाचा अर्थ कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बॅसिलसिस थुरिजनसिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, हरळी हे तण कशा प्रकारचे आहे? हरळी हे तण खालीलपैकी कशा प्रकारचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बहुवर्षायू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? भारतात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नत्रयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, मायकोलॉजी या शास्त्रात खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? मायकोलॉजी या शास्त्रात खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बुरशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अकोला या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत कशा प्रकारचे प्रमाण अधिक असते? सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत कशा प्रकारचे प्रमाण अधिक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, उपलब्ध अन्नद्रव्याचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, हळदीतील पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? हळदीतील पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कुरोकुमिन या द्रव्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, शिमला या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, कशाच्या अतिवापरामुळे सुपीक जमिनीचे रूपांतर ओसाड जमिनीत होऊ शकते? कशाच्या अतिवापरामुळे सुपीक जमिनीचे रूपांतर ओसाड जमिनीत होऊ शकते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, खते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, जनावरांचा खुराक म्हणून खालीलपैकी कोणती पेंड चांगली आहे? जनावरांचा खुराक म्हणून खालीलपैकी कोणती पेंड चांगली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सरकीची पेंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, बीटरूट खालीलपैकी कोणत्या कुळातील आहे? बीटरूट खालीलपैकी कोणत्या कुळातील आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चिनोपोडियेसी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कशाची जर कमतरता असेल तर फुलांची गळ होते? कशाची जर कमतरता असेल तर फुलांची गळ होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्फुरद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, सफरचंदातील कडवटपणा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येतो? सफरचंदातील कडवटपणा हा खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कॅल्शियम.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कधी सुरू करण्यात आली? पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कधी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1920. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते मोनोकार्पिक फळाचे एक उदाहरण आहे? खालीलपैकी कोणते मोनोकार्पिक फळाचे एक उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. केळी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. युरियामध्ये नत्र कोणत्या स्वरूपात असते? युरियामध्ये नत्र खालीलपैकी कोणत्या स्वरूपात असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. अमाइड स्वरूपात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. एक एकर म्हणजे किती चौरस फूट? एक एकर म्हणजे किती चौरस फूट? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 43,560 चौरस फूट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. पाणी मातीच्या पृष्ठभागावरून वाहू देणे आणि त्याला झिरपू देणे या प्रकारच्या सिंचन पद्धतीला काय म्हणतात? पाणी मातीच्या पृष्ठभागावरून वाहू देणे आणि त्याला झिरपू देणे या प्रकारच्या सिंचन पद्धतीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. भूस्तरीय सिंचन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1978 ते 1979. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते पीक सोल्यानसी कुळातील आहे? खालीलपैकी कोणते पीक सोल्यानसी कुळातील आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. तंबाखू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. क्षेत्रीय ग्रामीण बँकेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? क्षेत्रीय ग्रामीण बँकेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1975. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता आहे? फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. इथिलीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. युरियाची 50 किलोची गोणी वापरल्यास जमिनीस किती नत्र मिळते? युरियाची 50 किलोची गोणी वापरल्यास जमिनीस किती नत्र मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 23 किलो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. बाजरीवरील गोसावी रोगास काय म्हणतात? बाजरीवरील गोसावी या रोगास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. केवडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणता ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणता ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पूर्व हंगामी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. आफ्रिकन टॉल ही कोणत्या चारा पिकाची जात आहे? आफ्रिकन टॉल ही खालीलपैकी कोणत्या चारा पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. मका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाणे दिले जाते? शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी खालीलपैकी कोणते बियाणे दिले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. प्रमाणित बियाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. सोयाबीनपासून पुढीलपैकी कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळेल? सोयाबीनपासून पुढीलपैकी कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. प्रथिने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. निंबोळी पेंडमुळे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते? निंबोळी पेंडमुळे खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. नत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टिकल्चर रिसर्च कुठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टिकल्चर रिसर्च कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. बँगलोर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी कोणती पद्धत वापरतात? आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. टोकन पद्धत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात बीज प्रमाणित करणे यंत्रणा केव्हापासून कार्यरत आहे? महाराष्ट्रात बीज प्रमाणित करणे यंत्रणा केव्हापासून कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 1966. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थात कशाचे प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते? लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थात कशाचे प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सोडियमचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रात साधारणतः कोणत्या जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात साधारणतः
कोणत्या जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कोल्हापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारच्या जमिनी आढळतात? जास्त पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जमिनी आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. आम्लधर्मीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या शेळ्या आढळतात? महाराष्ट्रात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शेळ्या आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. उस्मानाबादी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. कोणत्या वनशेती पद्धतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात? खालीलपैकी कोणत्या वनशेती पद्धतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. कृषी वनरोपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. मेहसाणा या म्हशीचे मूळ स्थान कोणते आहे? मेहसाणा या म्हशीचे मूळ स्थान खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. श्रद्धा, सबुरी, स्वाती आणि शांती ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? श्रद्धा, सबुरी आणि स्वाती आणि शांती ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. बाजरी या पिकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. नागपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. जमिनीचा सामू किती असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो? जमिनीचा सामू हा किती असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 6.5 ते 8. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रात रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे? महाराष्ट्रात रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. मातीची तुलनात्मक आम्लता व विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास काय म्हणतात? मातीची तुलनात्मक आम्लता व विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सामू. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.